नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजलेत 8 आणि आपण दत्त जयंती उत्सवानिमित्त आपण कोकणात आपल्या गावी संगमेश्वरला आलोय. सकाळचे 8 वाजलेत आणि आता आज आहे गावचा दुसरा दिवस. तर आज दत्त जयंती उत्सव आहे. काल आलो, काल सगळी संपूर्ण तयारी केली आहे आणि आता आपण चाललोय सकाळी मंदिराकडे. मंदिरातली सगळी तयारी करायची आहे, पूजेची तयारी आहे. आता भट ब्राह्मण येतील आणि पूजेला सुरुवात होईल. त्याच्यानंतर मग आपला दत्त जयंती उत्सव सोहळा 2025 उत्साहामध्ये पार पडेल. तर आता इथून घरातून मी निघालोय, चहा नाश्ता वगैरे झाला आणि जाऊया आता मंदिराकडे. मंदिराकडे जाऊ आणि बघूया थोडीफार आपली तयारी वगैरे ती सगळी तयारी करू आणि उत्सवाला सुरुवात करू. चला मंदिराकडे आता आलोय. हे बघा, हे आहे आपलं समोर मंदिर. सूर्यदेव आलेत वरती, मस्तपैकी छान प्रसन्न वातावरण. गाणी लावलेत आणि समोर दत्तांचं मंदिर. रात्रभर सगळं काम करून मंडप वगैरे झालेलं आहे. इथे महिला पाणी वगैरे भरतायत आणि छान तयारी झाली. चला तुम्हाला दाखवतो. बघा, छान रांगोळी वगैरे काढून झाले. गुरुदेवी व दत्ता सारवण सुरवण झालंय. छान छत वगैरे बांधून झालंय. आणि पूजेची तयारी सुरू आहे. दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊयात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. गुरुदेव दत्त. आणि काल जी आपण सजावट केली पाहू शकता. आणि इथे बाहेर नाश्त्याची सुद्धा तयारी चालू आहे. चहा आले बघा. चहा घ्या, चहा घ्या. चहा नाश्ता, कांदे पोहे पण झालेत ना. कांदे पोहे पण झालेत. चहा द्या बघू. इकडे बाहेर पूर्ण तयारी झाली. रांगोळी काढली छानपैकी, मस्तपैकी. तिकडे आता स्टेजवरचं काम सुरू आहे. जे रात्री आपलं नमन वगैरे आहे, त्या नमनाच्या तयारीची सगळी सुरुवात आहे. छान सगळी तयारी झाली. आणि इकडे आहे ना, इथे कांदे पोह्याची तयारी सुरू आहे. झाले काय कांदे पोहे भाई? झालं चालू. कांदे पोहे सगळ्यांसाठी इथे बनतायत. बघा, कांदा वगैरे कापून झालाय, मिरच्या कापल्यात, चूल पण पेटले मस्त पैकी. आता कांदे पोह्याची तयारीला सुरुवात आहे. एकदम स्वच्छ कांदे पोहे इथे धुवून घेतलेत भाईनी. भाई जरा दाखवल का? शबाश. किती जणांसाठी आहेत? सगळ्यांसाठी. चला आता कांदे पोहे बनवायला पाहिजे. दूध तापायला ठेवलंय. कांदा पोह्याची तयारी सुरू आहे. रेसिपी सुरू आहे. पोह्यांसाठी मस्तपैकी तेल टाकवलं आहे, कढीपत्ता टाकला आहे, जिरं टाकलं आहे. आता कांदा आणि मिरची टाकली. असं जरा मस्त लालसर झालं की बाहेर काढूया. शेंगदाणे पण टाकावं आधी एकदम. टाकलं की काय असं उचलून
शाबाश. सगळ्यांचा हातभार लागतो. त्यांची इच्छा आहे महाराजांची. महाराजांची इच्छा यावर्षी प्रसाद आपल्या हातात नव्हते. चांगली गोष्ट आहे. गुरु महाराज की रिक्षा आली. महिलांना जायचं आहे ना मंदिरात. गाडी आले आणि प्रसाद पहिला देवाजवळ एक डिश तिकडे पण न्यावा लागेल ना योगेश, मंदिरात तिकडे न्यावायची नको. चला कांदे पोहे झाले आणि पहिली ऑर्डर बाहेर निघाली. घ्या 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 ये घ्या. उचल. कसे झाले ते सांगा. पण राजाने बनवले का स्पेशली? हा थांबा येतो ना प्लेट घेऊन तर पार्सल पास करतो ना. घ्या अशी घे. चला कांदे पोहे घ्या, नाश्ता घ्या. गुरुजी आलेत, भटजी आलेत. आता पूजेला सुरुवात होईल. दत्त जयंती उत्सवासाठी आपल्याला यावर्षी मालकेश्वर वाघजाई साऊंड सिस्टीम घेवडे बंधू पिरगावणे यांच्याकडून साऊंड सिस्टीम आपण मागवले. आणि इकडे हे भाऊ आलेले आहेत साऊंड सिस्टमसाठी. आणि त्यांच्यासोबत हा जो आर्यन आला आहे ना, हा बघा, हा आपल्या रमेश जो आहे घेवडे, त्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर दिसतो. कोकणचा रमेशमध्ये. कसं आहे आर्यन? कितवीला आहेस तू? अरे मस्त, छान छान वाटलं तुला भेटून. तुला आम्ही व्हिडिओत बघतो. ऑलमोस्ट आता सगळी तयारी झाली आहे. आणि या आता ज्या काही महिला आहेत आपल्या, त्या चालल्या आहेत गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. आणि तिथे मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकू करतील आणि नंतर येऊन परत आपल्या मंदिरामध्ये येतील. त्याच्यानंतर मग आपल्या उत्सवाला सुरुवात होईल. भटजी काका आले, पूजेला सुरुवात झाली आहे. आणि त्यांना ना बेलाची पानं पाहिजे होती. तर आपल्या वाडीमध्ये एकमेव बेलाचं झाड आहे ज्यांच्या अंगणामध्ये आहे. खरंच खूप नशिबवान ना तुम्ही की असं झाड आहे ना. खूप रेअरली एखाद्याच्या दरवाजामध्ये किंवा परसवनामध्ये वाढतं. भोलेबाबांचा आशीर्वाद आहे. आणि नशिबाने आज हे झाड ना मला पण बघायला मिळालं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तुम्ही पण बघून घ्या बेलाचं झाड. हे बघा. आणि आपण बेलाची पानं काढली. काटेरी झाड आहे ॲक्च्युली ना. ह्याला बघा काटे असतात बारीक. हे बघा, हे बघा, एकदम उंच सरळ वाढले. नारळाच्या अगदी बघा बाजूलाच आहे. मस्त. हे बघा काढले ताटात. भाई जपा आहे झाड खरंच. मंडळी, दत्त जयंती उत्सवानिमित्त असणाऱ्या सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात झाली आहे. आणि पूजेला आपले बंधू संध्या भाऊ आणि बहिणी इथे पूजेला बसले. पाणी काढतो. पाणी नारी जलबलाम
पूजा संपन्न झाल्यानंतर मग संध्याकाळी आपल्या इथे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर मग रात्री नमानाचा कार्यक्रम होईल आणि नंतर दत्त जयंती उत्सव समाप्त होईल. चला मंडळी, दुपारी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवण झालंय, दुपारचं जेवण करून घेऊयात. सगळी मंडळी बसली जेवायला. हो आलात काय? काय उद्या रात्री हा 10ची. कुठली माहिती आहे ना तुतारी? सगळेजण जेवायला बसले. छानपैकी जेवण करू आणि नंतर परत आपल्या उत्सवाच्या कार्यक्रमाला आपण तयार. साहेब महाप्रसादाचं आणि लवकरच आजची आपली जेवणाची भाजी आहे वाटाणा आणि बटाटे. छान. दत्त जयंती उत्सव आज पापड आहे आणि भाऊ भात वाढतायत. थोडासा हात मोठा आहे तुमचा. छान जेवण, प्रसादाचं जेवण आहे. मंडळी छानपैकी जेवण वगैरे झालं आणि आता ना सत्यनारायणाच्या आरतीची सुरुवात झाली आहे. तर आता आपण आरतीला जाऊयात. दत्तगुरूंचा जन्मोत्सवानिमित्त आज आपल्याकडे पूजा होती आणि त्याच्या आरतीला सुरुवात झाली आहे. तर आरतीला जाऊयात. चला मंडळी, दत्तांच्या पालखी उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आता मंदिरातून पालखी निघेल आणि पालखीची पूर्ण परिक्रमा आपल्या वाडीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर रात्री दत्तगुरूंचा महाप्रसाद होईल आणि त्याच्यानंतर नमनाचा कार्यक्रम होईल. आता पालखी निघते मंदिरातून.
मंडळी, छान दत्त जयंतीचा कार्यक्रम पार पडला आहे आणि आता रात्रीचा आपला महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सगळे भाविक आपल्याकडे आलेले आहेत आणि महाप्रसादाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर नमनाचा कार्यक्रमसुद्धा सुरू होणार आहे. आणि हा कार्यक्रम महाप्रसादाचा झाल्यानंतर इथे नमनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याची संपूर्ण इथे तयारी सुरू आहे. तर मंडळी, जेवणाची वगैरे आता संध्याकाळचा महाप्रसादाची सगळी व्यवस्था झालेली आहे. महाप्रसाद सुरू आहे आणि याच्यानंतर संगमेश्वरमधील आम्ही कोकणवासी नमन नाट्य मंडळ यांनी पहिल्यांदाच त्यांचं नमन सादर करणार आहेत आणि त्यांनीसुद्धा आपल्याला आपल्या ह्या दत्तगुरू उत्सवामध्ये त्यांनी आपल्याला मान दिलं आहे. आणि पहिलंच त्यांचं नमन आहे. म्हणजे संपूर्ण संगमेश्वर परिसरातली हे आपले सगळे बांधव आहेत, हे मांडवकर साहेब आहेत आणि पहिलाच नमनाचा शो होतो आहे. आणि आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या दत्तगुरू उत्सवामध्ये, दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये तो कार्यक्रम ते सादर करत आहेत. आम्ही कोकणवासी नमन नाट्य मंडळ. नमस्कार मांडवकर साहेब. नमस्कार. आज पहिला शो होतो आहे, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? आणि आनंद आहे. तो सुद्धा आमच्या दत्तगुरूंच्या ज्या जयंतीनिमित्त पहिला शो होतो आहे. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या राकेश काजरेकर या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. कारण कार्यक्रम करणं ही काय सोपी गोष्ट नसते, त्याच्यामागे मेहनत आहे. तुम्हीसुद्धा महावितरणमध्ये काम करता. हां, संपूर्ण काम करून आपलं घर परिवार बघून सगळा हा कार्यक्रम करणं म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोकणची जी कला आहे नमन, ही तुम्ही जिवंत ठेवताय. याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा साहेब. धन्यवाद. हां, त्याच्यानंतर आजचा हा कार्यक्रम आहे, त्याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय म्हणाल साहेब? की आज तुम्हाला इथे आम्ही संधी दिली आहे, त्यापेक्षा आम्हाला असं बरं वाटतं आहे की पहिला कार्यक्रम दत्तगुरूंच्या आशीर्वादाने इथे होतो आहे. काय वाटतं साहेब तुम्हाला? धन्यवाद सर. तुमच्या यूट्यूब चॅनलला माझ्याकडून लाख शुभेच्छा. शुभेच्छा. आज आम्ही कोकणवासी मंडळ संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, आम्ही आज पहिल्यांदा म्हणजे तुमच्या मंदिरासमोर इथे तुमच्या अध्यक्ष त्यांचं नाव विशाल नेवरेकर साहेब, त्यांनी आम्हाला संधी दिली कार्यक्रम करण्याची आणि मी याच गावात कार्यरत आहे महावितरणमध्ये. खूप छान. तुम्ही संधी दिली त्याचा मी चीज करू नक्कीच. धन्यवाद साहेब. आणि आम्हालासुद्धा खरं साहेब, आणि आम्हालासुद्धा खूप आनंद होईल की तुमच्यासारख्यांचा जर पहिला कार्यक्रम आमच्याकडे होतो आहे. खूप आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. आणि आमच्याकडून, आमच्या दत्तगुरू सेवा समितीकडून, आमच्या बांदेवाडी सेवा उत्सव मंडळाकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा साहेब. नक्कीच. आपण हा नमन जो कार्यक्रम आपण पाहणार आहात तर एक नाविन्यपूर्ण लग्नीतून साकार झालेला हा कार्यक्रम आहे. प्रथमतः आपण द्वारकाधीशांच्या स्वप्नातली गवळण आपण साकार करणार आहोत. या नमनाद्वारे तुम्हाला दाखवली जाईल. तर खरंच सांगण्याचं असं उद्दिष्ट आहे की तुम्ही हे जेव्हा नमन तुम्ही पाहाल तर तुम्हाला खूप एक जे पौराणिक गवळण आहे ती आता कुठेतरी कालांतराने ती कला तुम्ही नवीन काहीतरी आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करताय. नक्कीच नक्कीच. तर जी तुम्ही आम्हाला संधी दिली, ज्या आपल्या बांदेवाडी मंडळांनी जी आम्हाला संधी दिल्या, त्यांचे अध्यक्ष असतील, वाडीप्रमुख असतील, तर खरंच तुमचे धन्यवाद. आणि आम्ही कोकणवासी कलामंच तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी, आम्ही तुमचे खरंच खूप खूप आभार आहोत. धन्यवाद. आपलं नाव काय साहेब? मी सागर शिगवण. सागर शिगवण. धन्यवाद सागरजी, आपले मनापासून आभार. थँक्यू. आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank धन्यवाद.